हरी राम कृष्ण सुंदरते ध्यान उभे विटे
Thank you.
सदानंदजी महाराज पिशे हर 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 हरिभक्त देवराज महाराज केले इकडे समाधान
पोरबिली आली इको कमी करा इको थोडा पोरबिली आली जे जे केली ते ते काळी माय तरी ऐशी सांगा कृपाळवा पांडुरंगा घेतले नुतरी उचलून या कडीवरी माय तरी ऐशी सांगा कृपाळवा पांडुरंगा तुका म्हणे घास मोकळी घाली ब्रह्मरस माय तरी ऐशी सांगा कृपाळवा पांडुरंगा सालावरप्रमाणे देवळून गावी गेली 47 वर्ष चालू आहे आणि माझी सेवा 47 वर्ष आहे मध्ये कोरोना सोडला तर मी कीर्तन करतो त्याला यावर्षी 50 वर्ष होत आहे 1976 ला सुरुवात केली आता 2026 चालू आहे सवराला महाराजांनी मला या भागामध्ये पाठवलं आणि मी जवळजवळ आता परमनंटच झालो आहे रिटायर जेव्हा होते बघूया असं जोपर्यंत देव तब्येत चांगली ठेवतो तोपर्यंत आपण त्याची सेवा चालू ठेवायची त्यामुळे चिंतनाचा जो आनंदीवरा तुकारामांचा हा जरा रूपक पराभंग आहे पाठीच्या बाहेर जरी असलं ना अतिशय सोपा आहे तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये रूपक केलेलं आहे आणि शास्त्रामध्ये रूपक हा एक अलंकार आहे वात्सल्य भावाचं रूपक केलेलं आहे वात्सल्य भाव म्हणजे परमार्थ करताना देवाशी संबंध जोडावा लागतो त्या संबंधाचे प्रकार आहेत 5 नंबर 1 शांत भाव नंबर 2 दास्य भाव नंबर 3 सख्य भाव नंबर 4 वात्सल्य भाव आणि नंबर 5 माधुरी भाव देव आपला राजा पद्धतीची प्रजा
दास्य भाव. देव आपला मित्र, आपण त्याचे मित्र. सत्य भाव. देव आपला आई वडील, आपण त्याचे लेकर, आपण आई वडील देव लेकरू. वात्सल्य भाव. देव आपला पती, आपण त्याची पत्नी. याला म्हणतात माधुर्य भाव किंवा कांत भाव. हे सगळे एकापेक्षा एक वचन आहेत महाराज. मला वाटतंय राज्यात आणि प्रजेचा जेवढा संबंध आहे त्यापेक्षा नोकराचा आणि मालकाचा संबंध जास्त. नोकराच्या मालकाच्या संबंधापेक्षा मित्रांचा संबंध जास्त. मित्रांच्या संबंधापेक्षा आई वडिलांचा संबंध जास्त. आणि आई वडिलांच्या संबंधापेक्षा मुलांना बायकोचा संबंध जास्त. आई वडील गावी आणि बायको बरोबर संबंध जास्त काय करणार. देवाशी संबंध जोडताना कुठला तरी भाव वापरला पाहिजे. या भागामध्ये तुकाराम महाराज वात्सल्य भाव करतात. माय तरी आईशी सांगा कृपाळू पांडुरंगा. हे आईचं रूपक केलेलं आहे. आईचं रूपक. रूपक हा एक अलंकार आहे. एकच उदाहरण सांगतो. आपल्या वारकरी समाजाचे मंदिर आहे ना, मंदिर ते बहिणाबाईंनी त्याचं रूपक केलंय. संत कृपा झाली इमारत फळ आली. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. नामात्रयाचा किंकर तेने केला हा विस्तार. एकनाथ जनार्दन जनार्दन एकनाथ नाम दिला भागवत. तुका झाल्याशी कळस भजन करा सावकाश. पहिली फडकती भुजा निरूपण केले बोला. हे रूपक आहे, लक्षात ठेवा. ते वारकरी समाजाचे मंदिर आहे ना, त्याचा पाया आहे ज्ञानेश्वर महाराज. त्याचे खांब आहेत एकनाथ महाराज जनार्दन महाराज. याचा विस्तार आहे नामदेव महाराज. याचा कळस आहे तुकाराम महाराज. आणि त्याच्यावरती पताका आहे बहिणाबाई मंदिर. या मंदिराला कोणी हात लावू शकत नाही. पण पायही मजबूत आहे आणि कळस सुद्धा मजबूत आहे. याला रूपक अलंकार म्हणतात. बरेच असे अलंकार ज्ञानेश्वरीमध्ये आहेत, गाथेमध्ये आहेत. तुकाराम महाराज या भागामध्ये आईचं रूप करतात. आई मुलाकरता काय काय करते. आई आपल्या मुलाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते. पुरविली आडी जे जे केले ते काय. जी जी मुलाची इच्छा आहे ना, आई पूर्ण करते. आणि काय काय करते. आई आपल्या मुलाला कडेवर घेते. आणि ती काय करते, चांगलं चांगलं खायला देते. तुकाराम म्हणे घास आणि मोठी खाली ब्रह्मरस. हे आईचं रूप काय लक्षात ठेवा. आणि आईला आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्व आहे. एका माणसाने आई 5 दान देत असं लिहिलेले. 5 दान देते आई. ऐका. नंबर 1 जीवदान. नंबर 2 रक्तदान. नंबर 3 श्वासदान. नंबर 4 अस्थिदान. नंबर 5 लज्जादान. प्रत्येक बालकाला बालिकेला आई 5 दान देते प्रत्येकाचे. जीवदान म्हणजे मला सांगा, जीव जो प्रवेश करतो कुठं, बापाच्या पोटात कायच्या पोटात. अरे कोणी सांगेल आईच्या पोटात प्रवेश करतो. कितव्या महिन्यामध्ये, 4थ्या महिन्यामध्ये शास्त्र सांगताय. आईच्या पोटामध्ये म्हणजे आई त्याला जीवदान देते. आई जे खाते ना त्यामुळे तो गर्भ मोठा मोठा होतो. त्याला म्हणतात रक्तदान. आई श्वास घेते ना त्यामुळे तो गर्भ पोटामध्ये फिरतो. आई दूध घेते ना, बालक दूध पितो आणि तिचे हाडं मजबूत होतात. अस्थिदान. आणि ती माता आहे ना, मुलाला पाजण्याकरता स्तनपान करण्याकरता लाजच धरत नाही. त्याला म्हणतात लज्जादान. ती 5 दान आहे ना आई देते. प्रत्येक बालकावर प्रत्येक मुलावर आईचे फार मोठे उपकार आहेत. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सकाळ तीर्थाचे धुळे चेता माता पितळे त्या सेवेशी शरीर लोणीचे. आई वडिलांना देव समजा आणि त्यांची पूजा करा. लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराजांनी बरंच महत्व दिलं आईला. आईचा आणि मुलाचा काय संबंध असतो. ज्ञानोबा म्हणतात किंबहुना धंदू धरा जो मातीची आणि उदरा तो मातीचा सोने घेतो. आईच्या पोटी ज्याने जन्म घेतला त्याचा आणि आईचा काय संबंध आहे हे शब्दामध्ये सांगता येत नाही. आणि अंगा जीवाची संपत्ती करुणी बाळकाच्या वेचोनीकडे बाळकाची पार्टी जीवे उपकरणे स्त्रीने पाहिजे.
आई आहे ना शरीर त्याला बाळ अर्पण करते, जीव सुद्धा अर्पण करते हो, आणि त्याचं पालन करते. मला सांगा, एखाद्या मुलाला जर कोणी मारलं तर जास्त राग कोणाला येतो? जिचे पिले बाळ प्राणीचा मित्र, ऐसा मातेचा स्वभाव, सूत्रधर एक जीव, सुखाची विश्रांती उमटे मातेची याची. आणि मुलाला जर चांगले मार्क मिळाले तर जास्त आनंद कोणाला होतो? बापाला नाही, मुलाला, आईला. आई ती प्रगती पुस्तक बघते, माझ्या बापाला 80% मार्क, सगळ्या जागच होते. आणि कधी तिला वाटतं की नवरा कधी येतो त्याला सांगायचं आपल्या भावाला 80% मार्क, तर ती नवऱ्याची वाट बघते आणि आधा भाऊ सांगते आपल्या भावाला 80% मार्क पडले, तो म्हणतो फक्त 80%च, 90% पडायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कधी संतुष्ट होत नाही, मला लक्षात ठेवा. मला संतुष्ट कसा होणार? 50,000ची भरलेली त्याची 90% पडायला पाहिजे होते. मला एक सांगायचं आहे की आईचं मुलावर किती प्रेम असतं हे शब्दामध्ये सांगता येत नाही. तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी या आईला फार महत्व दिले, लक्षात ठेवा. मला सांगा, जेवण चांगलं कोण वाढते, आई का बायको? आई वाढते, लक्षात ऐका. सुभाषित असं आहे, नास्ति माता समम शरीर पोषणम, नास्ति भार्या समम शरीर पोषणम, नास्ति विद्या समम शरीर भूषणम, आणि नास्ति चिंता समम शरीर शोषणम. आई सारखं कोण जेवण वाढत नाही, लक्षात ठेवा. आई पहिल्यांदा फोन करणार, जेवलास का बाळ? आणि बायको विचारणार, कमाई किती आणली? आई मध्ये बायको मध्ये हा बघायला. नास्ति माता समम शरीर पोषणम, नास्ति भार्या समम शरीर तोषणम, नास्ति विद्या समम शरीर भूषणम. विद्येचा शरीराचा भूषण आहे. मुलगा वकील आहे, मुलगा डॉक्टर आहे, मुलगा इंजिनियर आहे, भूषण. नास्ति चिंता समम शरीर शोषणम. चला पुढे. मी नेहमी दृष्टांत सांगतो, मी गोदरेज कंपनीमध्ये काम करतो विक्रोळीला, आणि माझा एक मित्र घाटकोपरला राहत होता, आणि आईच्या राज्यामध्ये म्हणजे लग्न होण्याच्या अगोदर आई त्याची सकाळी पहाटे उठणार आणि टिफिन बॉक्स देणार. टिफिन बॉक्स म्हणजे 4 डबा, मोठा डबा, म्हणजे आमटी, भाजी, पापड, लोणचं, भाकरी, भात, हापूस आंबा, चिकू, डबा भरून. जेव्हा त्याचं लग्न झालं ना, डबा बंद झाला. त्यामुळे विनोदाने सगळे डबा कसा काय बंद झाला? तो किचन बायकोच्या ताब्यात गेलं, आणि बायको आंदोलनच टाटा करते, कंपनीत जेवा, संध्याकाळी जेवण मिळेल. पुरुष आईला काही बोलू शकत नाही आणि बायकोला काही बोलू शकत नाही. या दोन चिमट्यामध्ये तो सापडतो पुरुष, लक्षात ठेवा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, याच्यावर एक पिक्चर लागतो, माझं काय चुकलं. आणि आईच्या आणि बायकोच्या भांडणात त्याची आत्महत्या केली डोंबिवलीमध्ये. मला काय सांगायचं आहे, आईचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत, म्हणून आई वडिलांची सेवा झाली पाहिजे. पण म्हटलं की सगळं आता पुसलं गेलं. पण अभंगामध्ये 4092 अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्या आईचं नाव लिहिलेलं आहे. असं म्हणायला पाहिजे होतं, कारण काही माझी म्हातारी बोललो बा माझा नाही, कुठल्याच अभंगामध्ये आई वडिलांचं नाव नाही. नाव कोणाचं आहे? कृष्णा माझी माता, कृष्णा माझी
कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता, कृष्ण माझा विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बंधू भगिनी आणि भ्राता, विठ्ठल चालणे करता तुका म्हणे आता दुसरे माय बाप बंधू जरा तूच सोयरा सज्जन. तुकारामांची दशकोप्रमाणे मिळते तुम्हाला. या सगळ्या अभंगामध्ये आई वडील रामाला, कृष्णाला आणि विठ्ठलाला म्हणलेलं आहे. जे वास्तविक आई वडील आहेत ना त्यांचं नावच नाही. का नाव नाही? याचं कारण आहे असं, जरी आपली आई असली, वडील असले ना तर त्याच्यामध्ये जवळजवळ 7 दोष सापडतात आपल्याला. आपल्या प्राकृत आई वडिलांमध्ये 7 दोष तुकारामाने सांगितले आहेत. हे अभ्यास करताना तुम्ही लगेच लक्ष दिले, त्याकडे गातीचं पारायण केलं पाहिजे. पहिला दोष असा आईचा आहे की आपले जे आई वडील आहेत ना त्यांना खरं हित समजतच नाही. हित नाही ठाऊके जननी जनका दाविल्या लौकिकाच्या अर्थी. आपल्या आई वडिलांना मुलाचं खरं हित समजत नाही. आपल्या आईला वाटतं त्यांनी गाडी घ्यावी, माडी बांधावी, सरपंच व्हावं, नगरसेवक व्हावं, समाजामध्ये मिळवावं, सामान्य आईची इच्छा असते. खरं तिला हित कळत नाही. हा पहिला दोष आहे. दुसरा दोष आहे आई वडील चांगले लागतीलच याची गॅरंटी नाही. तुकाराम म्हणतात माय बाप जरी सरपीन का बोका त्यांच्या संग सुद्धा बाळ नका पाहिजे. आई जर सरपीन सारखी असली, बाप जर बोक्यासारखा असेल तर सरपीन काय करते? व्याल्याबरोबर पिल्याला खाते हो. सर्प पिली विताची खाई वाचनिया कोण नाही. आणि बोका आहे ना असं पिल्याला खातो. म्हणून मांजरी काय करते? बोक्यापासून संरक्षण होण्याकरता त्या पिल्याने दाताने उचलते आणि 7-8 घरे फिरवते. मी असं ऐकलं, कुत्र्याचं पिल्लं आहे ना त्याचे 3 दिवस डोळे उघडत नाही. मांजरीचं पिल्लं आहे ना तिचे 5 दिवस डोळे उघडत नाही. पण तुकाराम म्हणतात काय मूर्ख माणसाचे आयुष्य डोळे उघडत नाही. त्याच्याकडे आपण लिहिले आता उघडी डोळे जरी तुझा अध्यापनाकडे मातेची या पोळी दगडाला प्रकाश. तेव्हा आई वडील निष्ठुर किती होऊ शकतात एकच उदाहरण सांगतो. कुंतीने आपला पहिला मुलगा पाण्यात सोडला. हे निष्ठुर होऊ शकते. कितवा दोष सांगितला मी? तिसरा दोष सांगितला. चौथा दोष आहे आई वडिलांना मात्र लोभ असतो. म्हातारपण माझा सांभाळ करणार, माय बाप सांभाळते, लोभाकडे पाळते. 5वा दोष आहे आईच्या जर मनासारखं नाही झालं ना आई त्या मुलाला लाकडानं मारते. मनासारखी होता बालकाशी मारे माता. 5 दोष सांगितले. आणखी 2 दोष आहेत. माय सांभाळी संसारी परलोकी राही दोरी. प्रमाणे इथं सांभाळ करते, परलोकामध्ये सांभाळ करत नाही. आणि 7वं एक प्रमाण असं आहे, जरा भजन करा. झोपा माय बाप माझे जीवाचे सांगाती ते त्याची हाती काळाची आहे. काळाच्या हातात देतात तुकाराम म्हणतात. जे 7 दोष आपल्या आई वडिलांमध्ये हे तुकारामांना सगळं माहित होतं. एक राहिला मला एक राहिला कुठला? प्रत्येक जन्मामध्ये आई वडील बदलतात. तुकाराम म्हणे काही किती म्हणून बाप नाही. तुकारामांना विचारलं की तुम्ही आईचं नाव का नाही? कुठल्या आईचं नाव ठेवू? मी जेव्हा नामदेवला होतो ना तेव्हा गोनाई माझी आई होती. जेव्हा प्रल्हाद होतो ना तेव्हा कळलं माझी आई होती. कुठल्या आईचं नाव घ्यायचं? म्हणून कुठल्याच आईचं नाव लिहिलं नाही. कारण या सगळ्या आई आहेत ना टेम्पररी आहेत. आणि ही जी आई आहे ना ती परमनंट आहे आणि तीच खरी आई आहे. तुकाराम महाराज अभंगाच्या ध्रुपदामध्ये सांगतात. माय तरी आईशी
दोन वेळा म्हणायचं. माय तरी आईशी सांगा कृपाळू पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतात अशी आई कोण आहे का पांडुरंगासारखी. एक मी वाक्य वापरतो, मी कुठल्याही पक्षाचा सभासद नाही, पण एक वाक्य वापरतो. असा कोण पंतप्रधान झाला का ज्याला 370 कलम कॅन्सल केलं आणि राम मंदिर 550 वर्षानंतर बांधलं. म्हणून मी अगोदर सांगितलं की कुठल्या पक्षाचा सभासद नाही, असा कोण पंतप्रधान आहे. त्याच्यात अशी कोण आई आहे. माय तरी आईशी सांगा कृपाळू पांडुरंगा. पांडुरंग म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा. देवाची जी अनेक नाव आहेत ना, त्याच्यामध्ये पांडुरंग नाव हे कृष्णाचं आहे. शोभित मुख धूलम यमुना कुलम निपट अतुलम सुखदरम मुखमंडित रेणुं चारित धेनुं वाहित वेणुं मधुसुरम वल्लभमपि विमलं शूर्पकरं अमलं इंद्रहरं भजनन्दो कुमारं सर्वसुख सकारं ततो विचारं ब्रह्मपरं. वल्लभाचार्य सुभाषिताच्या वल्लभाने सांगतात श्रीकृष्ण परमात्मा गाई चालवून गोरज मोरकावर संध्याकाळी घरी यायचा आणि श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर गायींच्या खुराची माती प्रगट व्हायची, पसरली असायची. त्याला म्हटले एक पांडुरंग, आणि तोच पांडुरंग विटेवर उभा आहे. महायोग पिटी तटे विमलत्याम वरम पुंडरीकाय दातो मुनिंद्रे सदानंद तिष्ठन् आनंदकंदं परब्रह्मलिंगम. हे पांडुरंग म्हणजेच कृष्ण परमात्मा, म्हणजेच राम. तेव्हा ही आमची माई आहे आणि ही कधी बदलत नाही, ती कायमची आमची आहे. आणि ती कशी आहे, तिचा स्वभाव कसा आहे, कृपाळू आहे. माय तरी आईशी सांगा कृपाळू पांडुरंगा. अर्थात जी कृपाळू आहे, कृपेचे शास्त्रामध्ये 3 प्रकार आहेत. नंबर 1 भक्ती, नंबर 2 मुक्ती, नंबर 3 भक्ती. तुकारामाने कृपावंत इच्छिले पूर्वी मनोरथ रिद्धी सिद्धी मोक्ष देत शेती सांगा पुढा. पहिली कृपा आहे भक्ती, दुसरी कृपा आहे मुक्ती आणि तिसरी कृपा आहे भक्ती. या 3 अभंगामध्ये ना या 3 कृपा सांगितल्या देवाची. पहिल्या अभंगामध्ये जे जी आपण इच्छा करून ती पुरवती भक्ती, कलेवर घेते मुक्ती आणि ब्रह्मरस घास घालते भक्ती. त्याच्यावर चिंतन करायचं. आमची जी पांडुरंग आहे ना, तिने आम्हाला सगळं पुरवलं, पुरविली आळी, जे जे केली ते ते काळी. आळी म्हणजे हट्ट. लक्षात ठेवा, हट्ट कोण पुरवतं. लक्षात ठेवा, हट्टाचे 3 प्रकार आहेत. नंबर 1 योगी हट्ट, नंबर 2 बाळ हट्ट आणि नंबर 3 बायको हट्ट, स्त्री हट्ट. हे हट्टाचे 3 प्रकार वेगळे आहेत. योगी कोणता हट्ट करतो, देवाच्या दर्शनाचा. बायको नवऱ्याला कुठे हट्ट करते, 11,000ची साडी दिवाळीला. आता ती कोणाकडे हट्ट करणार, बाबा नवऱ्याकडेच करणार. आणि मुलगा कोणाकडे हट्ट करतो, आईकडे हट्ट करतो. आई या शब्दाचा आहे हा हट्ट. हे आमची आई आहे ना, सगळे हट्ट पुरवते. आम्ही जे जे आतापर्यंत केले हट्टाने सगळ्यांना पुरवले. बरेच दुष्टांत आपले समोर येते. इथं बाळ शब्द आल्यामुळे आई शब्दामुळे बाळ शब्द येतो. पहिल्यांदा 2 बाळांचं मी चरित्र सांगतो. ज्ञानेश्वर महाराज तुकारामांना जी आवडतात बाळ. नंबर 1 ध्रुव, नंबर 2 उपमन्यू. बरोबर 2 वेळा खाली बरोबर कशा गेली. मागा दूध ते म्हणण्यासाठी आठव्या अक्षरात तिची कमी वाटी. उपमन्यू पुढे 2 जेवली जायची. ना तरी वैकुंठ पेटी नाही ते
कोसला ध्रुव कौतुके उजाविला देवणी भातुके ध्रुवपदाचे. ध्रुवपद कोणाचा मुलगा? उत्तानपाद राजाचा. उत्तानपाद राजाचे दोन बायका, सुरुची आणि सुनीती. एक मुलगा उत्तम आणि ध्रुव. बहुतेक इथे दोन बायका असतात ना, त्यातली एक आवडती आणि एक नावडती असते. इथे कोणाची असती तर क्षमा करा, मला टीका करायची नाही. मोठेला महात्मा दिला होता त्याला एक मुलगा ध्रुव, आणि तो खेळत 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 आला आणि बाप्पाच्या मांडीवर बसायचा प्रयत्न केला. सावत्राने बसू दिला आणि या मांडीवर बसायचा अधिकार नाही, माझ्या मुलीच्या मागावर आहे. मुलगा नाराज झाला, पण राजा बायकोला काही सुद्धा बोलला नाही. का बोलला नाही? अरे बायकोच्या ताब्यात मांडी काय? एक जिने ज्याचे बाईला तिने पावलं की मांडायला म्हणे. तिने मोठ्याने का बोलतो माहितीये का? माझी बायको समोर नाही म्हणून. गावात असतो 50% जागा त्यांच्या मोठ्या घरामध्ये माझ्या. तो रडत रडत गेला बा आईकडे. म्हणला, आई सावत्र यांनी बापाच्या मांडीवर बसू दिली नाही. आई भाविक होती. तुम्ही बा अशा जागेवर बसतो उठ म्हणणार नाही. एक हिंदीमध्ये वाक्य आहे ना, ऐसा बोलो बोलो कोई ना बोले झूठ, ऐशी जगह बोलो कोई ना बोले उठ. अशी जागा बोलते, अशी देवाची जागा आहे. देव कुठे असतो? जंगलामध्ये. काय करावं लागतं? तपश्चर्या. 5 वर्षाचा ध्रुवपद तपश्चर्या करण्याकरता निघाला. आईने आढळला नाही, फक्त आशीर्वाद दिला. लाडूच का कोण दिले नाही? जा कल्याण होईल. ज्या मुलांचे घरात लाड होतात त्यांची प्रगती होत नाही, आणि जी मुलं घराच्या बाहेर पडली त्याची प्रगती झाली. पण संस्कृतमध्ये सुभाषित आहे, लाडण्यात बहु दोषा ताडण्यात बहु गुन्हा तस्मात् पुत्रांचे शिष्यांचे ताड्येत घडून आले. लाड करण्यामध्ये दोष आहे, ताडण करण्यामध्ये गुण आहे. मुलाचा किंवा शिष्याचा लाड करू नका, ताडण करा. व्यवहारामध्ये इलेक्ट्रिक शॉक होऊ नये. एक शॉकानंतर माणूस फाडकन पडला जातो आणि दुसऱ्या शॉकानंतर माणूस चिपटून राहतो. चांगला शॉक कुठला? दोन्ही वाईटच. ढकलून देतो ना तो वाचतो आणि तो चिकटला समजला. जे आई वडिलांच्या घरातून बाहेर निघाले, पंढरपूरला आनंदाला गेलेले महाराजच झाले. मला आश्चर्य वाटते. मी सुद्धा आईशी भांडून आलो कोल्हापूरहून. आई बोलली, जा मागे 5 जण आहेत आणि आम्ही एकूण 11 जण. त्याच्या सगळे डोक्यावर चालायचं. मुंबईमध्ये मी आलो, आईवर रुसून भांडण करून. इथे गोदरेज कंपनीमध्ये कामाला लागलो. वारकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला श्रवणाची फार आवड आहे. आर्थिक प्रगती झाली, पारमार्थिक प्रगती झाली, आणि आईच्या सानिध्यात राहणारा माझा दुसरा भाऊ आहे ना, तो अजून म्हशी राखतो आहे. फक्त एवढीच प्रगती झाली, 7 म्हशीच्या ऐवजी जर्सी मिळाली. मला हे सांगायचं आहे, जे आई वडील लाड करतात त्याची प्रगती होत नाही, जा कल्याण होईल. आता ध्रुव तपश्चर्या करण्याकरता निघाला. देवाचा एक नियम आहे, लक्षात ठेवा. देवाकडे 1 पाऊल टाकले ना, देव आपल्याला 60 पाऊल टाकतो. जर तुम्ही काठीसारखे ताट धरा ना, देव लोकांपेक्षा टाकतो. जो तू धावे 1 पग तो मैं धावू 60, जो तू करे काट तो मैं लोकीला. देवानी नारदाला सांगितलं, भारतला नारदाला शंकर, नारदाला मला पुढे चाललास मी तपश्चर्या करण्याकरता, आणि 5 वर्षाचं वय हे मोबाईल खेळण्याजवळ तुझं, आणि पुढे चालले तपश्चर्या. म्हणजे वेळ जर राहत नाही, परत जाणार नाही. त्याचा निश्चय बघितला आणि त्याला 3 गोष्टी सांगितल्या. स्वरूप सांगितलं, मंत्र सांगितला, आणि ठिकाण सुद्धा सांगितलं. मंत्र सांगितला ओम नमो भगवते वासुदेवाय. स्वरूप सांगितलं शांतापारम जगशेनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिनिधानगम्यं वंदे विष्णु भगवान सर्वलोकैकनाथं. ठिकाण सांगितलं यमुनेच्या काठी मधुबन. ध्रुव गेला, पहिल्या महिन्यामध्ये फळ खाली, देव प्राप्त झाला नाही. दुसऱ्या महिन्यामध्ये फ्रॅक्चर टाकलेला, ओला पाना खाला हिरवा, तर देवाची प्राप्ती नाही. तिसऱ्या महिन्यामध्ये सुका पाना खाला खाली पडलेला, तर देवाची प्राप्ती नाही. 4थ्या महिन्यामध्ये पाण्यावर राहिला तर देवाची प्राप्ती नाही. 5व्या महिन्यामध्ये हवेवर राहिला तर देवाची प्राप्ती नाही. आणि 6व्या महिन्यामध्ये हवा सुद्धा कशी करून घेतली. देवाचं अंतःकरण कळवळलं आणि वैकुंठावरून महाविष्णूला भेटण्यात आले. देवा त्याच्याकरता तपश्चर्या करतोय, समोर उभा आहे. डोळे उघडले, देवाचं रूप बघितलं. राजा सुकुमार स्तुती करण्याची इच्छा झाली, पण स्तुती करण्याचे शब्द नव्हते. देवाने अंतःकरण जाण्यात घालायला शंख लावला. शंख लावल्यावर सुंदर स्तुती केली. स्तुती झाल्यानंतर आणि म्हणजे कशा करता हे करतोय, तपश्चर्या कशा करता करतोय? बाप्पाची मांडी मिळेल म्हणून.
आणि बापाची फालतू मागे मिळणारच तुला. पण माझ्या आशीर्वादाने 36,000 वर्ष राज्य करणार. आणि 36,000 वर्षात तर यमराज न्यायला ना तुला. यमदूत नाही, यमराज. आणि तुझ्याकडे एक छत्रपतीपेक्षा मोठं पद निर्माण केलेलं आहे. ध्रुवा करता ध्रुवाने देव मिळवला फक्त 6 महिन्यामध्ये. नारदाने देव मिळवला 2 जन्मामध्ये. पुंडलिकाने देव मिळवला 1 जन्मामध्ये. ध्रुवाने देव मिळवला 6 महिन्यामध्ये. परीक्षितीने देव मिळवला 7 दिवसामध्ये. खंडोबाकराने देव मिळवला 1 तासामध्ये. आणि भीमाने देव मिळवला 1 क्षणामध्ये. मोठी नाम आपली साक्ष भोगांची. ध्रुवाने देव मिळवला 6 महिन्यामध्ये. 5 रक्त पूर्ण केला देवाने. आणि दुसरा दृष्टांत आहे उपमन्यू. हा कोणाचा मुलगा उपमन्यू? त्याच्या वडिलांचं नाव आहे व्याघ्रपाद. व्याघ्रपाद हे ऋषी शंकराचे भक्त होते. रोज 1000 कमळ जमा करायची, शंकराच्या पिंडीवर अर्पण करायची. रोजचा नियम होता त्यांचा. एकदा शंकर त्यांना प्रसन्न झाले. म्हणजे तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न आहे, तुला काय पाहिजे? तुम्हाला मग काय नको, फुलं जमा करून तुमच्या पिंडीवर अर्पण करतो ना, मला फार समाधान होतं. पण त्या फुलं तोडताना मला काठी लागतात. त्याच्याकरता मला वाघाचे पाय द्या. शंकराने त्याला वाघाचे पाय दिले. त्याचं नाव म्हटलं व्याघ्रपाद. ऋषी शंकराचे भक्त. त्याला 2 मुलं, उपमन्यू आणि धौम्य. उपमन्यू हा एकदा दूध प्यायला गेला होता कोजागिरी पौर्णिमेला. आणि आई त्याला दूध देते. दूध कसं पाण्यामध्ये पीठ घालून मीठ टाकून दूध द्यायचे. खरं दूध प्यायल्यानंतर तो वैद्याला म्हणला, आई आपल्याला बघो घड्याला नाही, आज मी दूध प्यायला तू देत नाही, तुम्ही फार मोठं करताय. आई म्हणजे ही माझी चूक नाही, माझा प्रयत्न नाही, आपली परिस्थिती आई घेते. म्हैस गाय घेण्याची आपली ऐपत नाही, तुझी समजूत काढण्यासाठी हे सगळे मी करते. खरं दूध कोण देणार? खरं ते दूध देणार शंकर. कुठे असतात? जंगलामध्ये. काय करायचं तुम्ही पैसे द्या. लहान 5 वर्षाचा उपमन्यू देव मिळवण्याकडे निघाला. लहानपणी देव आहे ना लवकर प्रसन्न होतो. लहानपणी हरिपाठ पण लवकर पाठ होतो. एकदा पडण्याच्या पुढे गेला ना मग ज्ञानदेव म्हणे. लहानपणी हरिपाठ पाठ केला पाहिजे. ज्याचा हरिपाठ पाठ आहे ना त्याचीच परमात्म्यामध्ये प्रवेश होतो. म्हणून माझी कशी विनंती आहे, कीर्तनकार जर कीर्तन लागणार त्याच्यावर हरिपाठ पहिल्यांदा पाहून द्या. बरेच कीर्तनकार नापास होते. मोठे मोठे कीर्तनकार म्हणजे मोबाईल मध्ये बघून हरिपाठ म्हणतात. आता तुमचं जर हरिपाठ म्हणजे तर कशी काय प्रगती होणार? आता तपश्चर्या केली, शंकर प्रसन्न झाले आणि त्याची परीक्षा करण्याकरता ते इंद्र होऊन गेली. आणि म्हणजे कोणाची तपश्चर्या करतोस? म्हणजे शंकराची. स्मशानात राहणारी, वस्त्र धारण करणारी, भिक्षा मागणारी. तुला काय देणार आहे? इंद्र माझ्याकडे पाहिजे ते माग. त्यांनी सांगितलं, महाराज माझ्या स्वामींनी मला किड्यामध्ये जन्म दिला तर स्वीकारेन, तर तुम्ही दिले तर लोक करायचे मला नको आहे. मग शंकर प्रसन्न झाले. म्हणजे बाल परीक्षेमध्ये तो उत्तीर्ण. तुला काय पाहिजे? तो म्हणजे मला वाटीवर दूध पाहिजे. वाटीवर दूध दिलं तर ती स्टेनलेस स्टीलची वाटी नाही, प्लास्टिकची नाही. उपमन्यू कारण नाही पैशी धावशी नवलाई, पाची प्रेम पाना क्षीरसागर नाही. अढळपदी बाळ पैसा
या दोन पाण्याची मी कथा सांगितली. पूर्वी आली जे जे केली ते ते काळी. ज्या ज्या भक्तांनी जी जी इच्छा केली ना ती आमच्या देवाने पूर्ण केली. जरा कृष्ण चरित्रामध्ये आपण आलो ना, कृष्णाच्या 8 सख्या होत्या. मला जर आवडता विषय कृष्ण हा 8 अंकामध्ये अतिशय गुंतलेला आहे. ललिता, विशाखा, चित्रा, इंदुलेखा, सुदेवी, चंपकलता, रंगदेवी, तुंगभद्रा. राधा आणि कृष्णाच्या सेवा करणारे 8 सख्या गोलगोम मांडलेले त्याच्याबरोबर. त्यांचा सगळा कारभार दिव्य आहे. ते चित्रा होते ना, चित्र काढण्याला एक्सपर्ट होते. सुंदर चित्र काढायचे. एकदा कंसाचं चित्र काढलं. ते चित्र कंसाकडे गेलं. कंस एवढा खुश झाला. कोणी चित्र काढले? उभे होऊन माझं चित्र काढलेलं आहे. तिला बोलवलं. म्हणजे तुझा सत्कार करायचा. असं चित्र मी कधी बघितलंच नाही माझं. तिने सांगितलं जोपर्यंत मी कृष्णाचं चित्र काढत नाही तोपर्यंत मी सत्कार स्वीकारणार नाही. आणि कळलं कोणाला? कृष्णाला कळलं. आणि कृष्णाने एक दिवस सकाळी उठला आणि डायरेक्ट कॉटच्या फिरवून जाऊन बसला पंखाखाली. सकाळ सकाळी हे यशोदानंद उठले. यशोदाला कृष्ण दिला भूमी, कृष्ण दिला भूमी, चापलेलंच भूमी. आणि आपल्या आई वडिलांना त्रास होऊ नये म्हणून कृष्ण त्या पलंगाच्या खाली आला. आई मी पलंगाच्या खाली होतो. म्हणजे का? मी रुसलोय. माझा पाय का रुसलाय? म्हणजे का रुसलाय? हे बघा सगळ्या हॉलमध्ये ना सगळ्यांचे फोटो आहेत. माझा फोटो नाही. जोपर्यंत माझा फोटो लावत नाही ना तर मी चहा पिणार नाही. सॉरी दूध पिणार नाही. त्यावेळी चहा चुकून आले. पहिले वळण इंग्रज दूध पिणार नाही, नाश्ता करणार नाही, काहीच खाणार नाही. आणि मग मात्र नंद यशोदा म्हणायला लागला याचं चित्र काढणारा कोण? चित्र आठवले. चित्रा एक्सपर्ट चित्र काढणार. तिला घरी बोलवलं. चित्राला आनंद झाला की माझ्या बऱ्याच दिवसांची इच्छा पूर्ण होता. आणि कृष्णाला सुद्धा आनंद झाला माझ्या भक्तांची इच्छा पूर्ण होता. चित्र काढायला लागली. पण कृष्ण एवढे सुंदर होते चित्रच काढता येणार होते. आत जायचे, तोंड धुवायचे, परत आत जायचे, तोंड धुवायचे, चित्र काढता येणार. आणि मग कृष्णाने वर ओळखलं. राधेला बोलवलं. राधा आणि कृष्ण या दोघांचं चित्र काढलं ना ते जगामध्ये प्रसिद्ध झालं. पहिलं चित्र.
आणि मग दोघे खुश झाले. कोण? चित्रा खुश झाले आणि श्रीकृष्णाचा कृष्ण झाले. खुश झाले. मला हे सांगायचं आहे, चित्राची इच्छा होती ना ती पूर्ण केली. हो होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला भक्ती केला तैसा पूर्वी धरावी दीक्षा. तुका म्हणे आम्ही जे इच्छा करू ते कल्प करू प्रवेशी. भक्त जी इच्छा करतात नाही त्या सगळ्या बोलतो. तुम्हाला आश्चर्य वाटलेलं आहे ना, देव आहे ना, नाथ महाराजांना करता एकदा डोकर झालंय. डोकर जगमित्रा करता वाघ झालेला आहे. वाघ. आणि नामदेवरायांचा हट्ट तुम्हाला माहित आहे. दामू शेट्टी गेले होते कुठे बाहेर गावी, म्हणजे नैवेद्य घेऊन उद्या जायचं होतं. आता गोनाई मातेने नैवेद्य केला, नामदेवराय घेऊन गेले देवळामध्ये. आता समोर ठेवला, पण विठ्ठल काही प्रसाद खायला नको. त्यामुळे माहित होतं की देवाला फक्त दाखवायचं असं नाही, आपण खायचं. बराच प्रयत्न केला. मग म्हटले जर प्रसाद खायला नाहीस ना डोकं बोलून घे. आणि मग ते धरधर कापायला लागला. आणि देवानी नामदेवरायचा नैवेद्य खाला. नोया सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती केली. बाटली कमी घेऊन गेला घरी. गोण्याने विचारले बाळा अरे प्रसाद कुठे आहे? म्हणजे प्रसाद देवाने खाल्ला. काय बोलतो खोटं? देव कुठे प्रसाद खातो का? फक्त देवाला दाखवायचं असतं. खोटं बोलतोयस काही. तुला कसं सांगू मी देवाने प्रसाद खाल्ला? संध्याकाळी नवरीची वाट बघायला लागली. दामू शेट्टी आले संध्याकाळी. आपला मुलगा 8 वर्षाचा खोटं बोलायला नाही. आता बसून खोटं बोलायला लागला. काय झालं? नैवेद्य मी त्याला दिला होता, आम्ही देवाने खाल्ला. खरं त्याने खाल्ला असेल आणि खोटं बोलतोय. त्या दामू शेट्टी विचारले म्हणजे नामदेवा नैवेद्य म्हणजे बाबा देवाने खाल्ला. आणि जर तुम्हाला पटत नसेल ना उद्या माझ्या बरोबर यायचं. तुम्हाला दाखवतो प्रचिती. दोघे बापले झोपले. सकाळी उठले, आंघोळ केली आणि गोण्याला सांगितलं म्हणजे आता प्रसाद नाही, मी दूध घेऊन जाणार आहे. दूध. बाबाने सांगितलं माझ्या बरोबर यायचं आणि खांबाच्या बाजूला उभं राहायचं. खांबाच्या बाजूला उभं राहिले. दामू शेट्टी देवाजवळ गेले. नामदेवरायांनी दूध ठेवलं. म्हणजे देवा काल तू शिरा खालायस, आता पचवण्याकरता दूध प्यावं लागेल. काय बघता देव दूध प्यायला लागला आणि घास संपवला होता. फिरविले देवळीचे गाव माझी खाती, नामदेवा खाती दूध प्याला. आणि ज्या ज्या इच्छा केल्या ना त्या सगळ्या इच्छा कोणी केल्या. आता तुकारामांचं जर आपण चरित्र बघितलं ना, तुकारामांच्या 3 इच्छा पूर्ण केल्या. पहिली इच्छा कोणती तुकारामांची? तुम्हाला आश्चर्य वाटेल. शिवाजी महाराज बसले होते कीर्तनामध्ये आणि मुस्लिमांनी वेळ टाकला होता. तुकारामांनी विठ्ठलाचा धावा केला. संकट कसं काय कीर्तनामध्ये? तुम्हाला आश्चर्य वाटेल. विठ्ठलांनी शिवाजी महाराजांचं रूप धरलं, घोड्यावर बसून पळाले. शुभ भाग्य, शुभ भाग्य. अरे भागायला गेल्या डोंगरामध्ये डुबत झाला बा. डोंगर पेटवला पण काय उपयोग झाला नाही. जे संकट आलं होतं ते निवारण केलं. दुसरा प्रसंग आहे तुकारामांच्या कीर्तनामध्ये मेलेलं जीवन मुलावून टाकलं होतं. तुकारामांनी देवाला विनंती केली, हे काय शकून अशक्य ते तुम्हाला हे नारायणा निर्जीवाच्या नावाया. मूल उठवलं. शेवटचा दृष्टांत तुम्हाला सांगतो. तुकारामांनी वाङ्मय लिहिलं ना ते गुरुवारी सांगितलं. कोणी? रामेश्वर भट्टांनी 13 दिवस बुडवला, देवाचा धावा केला आणि 13 दिवसानंतर त्या वह्या वर आल्या. ज्या वह्यावर सगळे महाराष्ट्रातले कीर्तनकार बोलत आहेत. मला काय सांगायचं आहे, तुकाराम
ज्या ज्या इच्छा केलेल्या त्या सगळ्या देवाने पूर्ण केल्या. म्हणून पुरविली आळी जे जे केली ते ते काळी. ज्या ज्या वेळी मी जे इच्छा केली ना ती सगळी देवाने पूर्ण केली. फक्त इच्छा पूर्ण करत नाही, भोवती झाली तर देव आपलं पद देतो. अभंगाचं तिसरं चरण. आमची आई फक्त आमच्या इच्छा पूर्ण करत नाही, भुक्ती देते आणि मुक्ती सुद्धा देते. कडेवर घेते म्हणजे आपल्यासारखं करते. एकच प्रमाण देतो. नाम प्रल्हाद उच्चारी उचलोणी घेतला कडेवर भक्त सुखे निवाला. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरे हरी. उचलोणी घेतला कडेवर भक्त सुखे निवाला. लक्षात ठेवा. कडेवर घेतला फक्त कडेवर नाही, खांद्यावर घेतो खांद्यावर नाही, डोक्यावर घेतो फक्त डोक्यावर नाही, आणि फक्त ते चपला डोक्यावर घेतो. सत्य भामा जाण करी उजून नाही अंगीकारी सेवकाच्या श्री धरून चाली बाजूला. आपलं पद कोण देत नाही बुवा. भौतिक पद विश्वामध्ये आपण आता निवडणुकीचा सगळा प्रचार ऐकलेला आहे. महापौर पदाकरता काय काय राजकारण चाललं, म्हणजे लोकांची सेवा करण्याकरता लोकांना किती आतो झालेत लोक. नगर सेवक महापौर लोकांची सेवा करायची म्हणून भांडणं. तेव्हा आमचा देव आहे ना आपलं सगळं भांडवल देतो. कडेवर घेतो म्हणजे आपलं सगळं देतो. काय काय देतो? सगळं देतो. फक्त मी 3 मुद्दे सांगतो. नंबर 1 स्वरूप देतो. नंबर 2 सामर्थ्य देतो. आणि नंबर 3 सत्ता देतो. बाकी सगळं देतो. स्वरूप देतो म्हणजे त्याचं जे स्वरूप आहे ना ते बरोबर ट्रान्सफर करतो. देवाचं स्वरूप कोणतं आहे? सच्चिदानंद रूपाय विष्णुपत्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण करत ठेवून जगन्मात पाय भक्ताची. हे देवाचं पद आहे. देव आहे सद, देव आहे चिद, देव आहे आनंद रूप. हे देवाचं पद आहे. आणि हे एकदा पद मिळालं ना हे कधीच नाहीच होत नाही. मी सवाला माझे कोटी सांगायचे काही पद असे आहेत पदवी धरली जातो आणि पदवी जाते. नंबर 2 काही वेळा पदवी असते पदवीधर नसतो.
नंबर 3, काही वेळा पदवीधर असतो पण पदवी नसते. नंबर 4, काही वेळा पदवीधरी असतो पदवी असते. उदाहरणार्थ वकील जर वारला आणि त्याचा मुलगा जर आणखी बाजूला असेल त्याची पदवी त्याला नाही मिळणार. वकील गेला पदवी गेली, डॉक्टर गेला पदवी गेली, इंजिनियर गेला पदवी गेली. नंबर 2, काही वेळा पदवी असतात पण पदवीधर नसतो. लोकमान्य ही पदवी आहे, टिळक नाही. महात्मा ही पदवी आहे, गांधी नाही. स्वातंत्र्य ही पदवी आहे पण सावरकर नाही. भारतामध्ये पदवी प्रसिद्ध आहेत तो, पण पदवीधर नाही. काही वेळा पदवीधर असतो पण पदवी नसते. माजी नगरसेवक, माजी आमदार, माजी खासदार. मला वाटतं काही वेळा असं घडतं, एखादा माणूस पंढरपूरला आळंदीला जातो, माळ घालून येतो. माळ घालणं सोपं आहे, माळ टिकवणं फार अवघड आहे. तशी माळ सध्या 40 रुपयाला मिळते आणि गंध सुद्धा मिळतो ना फक्त 20 रुपयाला मिळतो. पण गावात आल्यानंतर लोक चिडवतात, झालं का बुवा, झालं का बुवा, झालं का. फक्त वैताग तरी माळ काढून टाकतो आणि मग लोक त्याला म्हणतात माझी माळकरी. महाराष्ट्रामध्ये असे माझी माळकरी बरेच आहेत, म्हणजे ते आहेत पण पदवी नाही. चौथा प्रकार आहे ज्ञानेश्वर महाराज आहेत, पदवी आहे. तुकाराम महाराज आहेत, पदवी आहे. नमामि सद्गुरु शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्णधर्म ईशम नंदी वल्लभम. आणि ती पदवी मिळवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. आयुष्याची साधने जसा बुवा तसे गाय. तो वाजूंगामध्ये एक नंबर आयुष्याच्या साधनेत सच्चिदानंद पदवी घेणे. ही पदवी आहे ना, एकदा घेतली तर परत ती जात नाही पदवी. नगरसेवकाचे पद जातं, मंत्रीचं पद जातं, सगळी पद जातात पण हे पद जात नाही. एखादी आई आहे ना, कडे दोन दमली तर त्याची ढकलून काढली, किती तर कडेवर घ्यायचं. पण ही काही अशी आई आहे, कधीवर घेते ना ती तशी ठेवते, म्हणजे आपलं देते ते परत घेत नाही. नंबर 1
आपला देह, आपला जसा देह, देवाचा जसा देह आहे ना तसा दिव्य देह देतो देव आपल्याला. देहाचे किती प्रकार आहेत? नेहमी सांगतो 8 प्रकार आहेत. नंबर 1, माणसाचा देह जरी घाणीट असला तरी दुर्लभ आहे देव मिळतो म्हणून. नंबर 2, एखाद्या स्त्रीचा एखाद्या महात्म्याशी संबंधाची संबंध निर्माण झाली ना दिव्य देह मिळतो. जन्म दिव्य होतो. उदाहरणार्थ पराशर मुनी मच्छगंधा कोण निर्माण झाली? व्यास. नंबर 3, एखाद्या ब्रह्मचारी पुरुषाने स्त्रीला स्पर्श केला संततीच्या अपेक्षा संत झाले दिव्य होते. हनुमंताच्या घामापासून आत्मादोष झाला. नंबर 4, एखाद्या दिव्य पुरुषाने दिव्य दृष्टीने जर स्त्रीला बघितले संत झाले दिव्य होते. व्यासाने दिव्य दृष्टीने दाशीकडे बघितलं महात्म्याचा जन्म झाला. नंबर 5, एखाद्या दिव्य पुरुषाने फक्त संकल्प केला स्त्रीला माझ्यापासून पुत्र व्हावा आणि असा जर पुत्र दिव्य होतो. उदाहरण कर्ण अर्जुन वगैरे. नंबर 6, आपल्या देहापेक्षा स्वर्गाच्या देवाचा देह दिव्य असतो. त्याच्यामध्ये 2 तत्व असतात, माती आणि पाणी. फक्त 3च तत्व असतात, तेज वायू आकाश. याच्यापेक्षा दिव्य देह असतो संतानिक संत नवयोगेश्वर नारद आणि यांच्या जोडीला ज्ञानेश्वर महाराज. जया पूजिल्या दरे पांडुरंगे विमान नसते गेले ज्ञान प्रसंगे तन मानवी दिव्य रूपीच केली ना ते आहे दिव्य लोकाशी गेली. दिव्य देह तुझे मंदिराचा पराक्रम केवळ बोलत असे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्ञानेश्वर महाराजांचा देह दिव्य आहे, तुकाराम महाराजांचा देह दिव्य आहे आणि याच्यापेक्षा दिव्य देह असतो श्रीकृष्णाचा आणि रामाचा. हे प्रकार मी कशाकरता सांगितले? जसा आपला देह दिव्य, देवाचा देह दिव्य असतो ना, संतांना सुद्धा दिव्य देतो आणि आपल्यासारखं करतो. कशामुळे होतो? हा देह दिव्य होतो नामामुळे. गोविंद गोविंद म्हणाला प्रियाच्या गोविंद ते काया भेद नाही देवा दया. ध्यानी ध्याता पंढरीराया मनासहित पालटे काया. आकाराशी कैसा ठाऊ हे प्रत्यक्ष झाले. आपल्या दिव्य देह देतो. याला काय म्हणतात? स्वरूप देतो, स्वरूप सामर्थ्य देतो. देवाचं जे सामर्थ्य आहे ना, कुठले कुठले सामर्थ्य देवाचं? कर्तुम शक्ती, अकर्तुम शक्ती, अन्यथा करून शक्ती. 2 उदाहरण देतो. रामप्रभूने पायाने शरीराचा उद्धार केला, कर्तुम शक्ती. रामप्रभूने वानराकडून नंबर घेतली, अकर्तुम शक्ती. रामप्रभूने पाण्यावर दगड टाकली, अन्यथा करून शक्ती. श्रीकृष्णाने गीतेसारख्या तत्वज्ञान रणांगणामध्ये सांगितले, कर्तुम शक्ती. श्रीकृष्णाने 7 अक्षरांचा 11 अक्षरांचा 7 अक्षर पराभव करून घेतला, कर्तुम शक्ती. आणि श्रीकृष्णाने पुनर्दत्त गुरूंचा मुलगा यमाने कडून पूर्ण नाही अन्यथा करू शकते. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर टीका लिहिली, कर्तुम शक्ती. ज्ञानेश्वर महाराजांनी येळा बोलवला, कर्तुम शक्ती. ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली, अन्यथा करू शकते. पोता तुमची पशु बोली वेद निर्जीवता व्यक्ती महिमा गाद. भगवद्गीता टीका ज्ञानेश्वर शुद्ध करून भाविक लोका केल्या नाही बोल. म्हणजे आपलं जे सामर्थ्य आहे ना, देव संतांना देतो. तुकारामाचं सुद्धा सामर्थ्य दिले आहे. तुकाराम महाराज दगडावर बसले ना, तो दगड पदित झाला, कर्तुम शक्ती. तुकाराम महाराजांनी कोणीला लोकांना प्रवचन करून घेतलं, कर्तुम शक्ती. आणि तुकाराम महाराजांनी पाण्यामध्ये 13 दिवस कोरडे ठेवले, अन्यथा कर्तुम शक्ती. उदका माझी वया हे होई कोरड्या
जी शक्ती देवाकडे आहे ना ती देव आपल्या संतांकडे ट्रान्सफर करतो आणलेला करू शकते आणि आपली सत्ता सुद्धा देतो देव सत्ता. देवाची सत्ता जळावर आहे, देवाची सत्ता जीवावर आहे आणि देवाची सत्ता बाकीच्या देवावर आहे. इंद्रचंद्र महेंद्र यातीची पूजिती महासिद्ध मुनी ध्यान आहे किती निळापणे तो हा जोडला सांगा देव. इंद्रचंद्र महेंद्र यातीची पूजिती श्रुतीशास्त्र दिली यातीची स्थगिती महासिद्ध मुनी ध्यान आणादी निळापणे तोला जोडला सांगा देव. देव याच्या ताब्यात आहे श्रीकृष्ण परमात्मा किंवा रामाची जळावर सत्ता, जीवावर सत्ता आणि देवावर सत्ता. संतांची जळावर सत्ता, जीवावर सत्ता आणि देवावर सुद्धा सत्ता. मला वाटते ज्ञानोबांचे चरित्र आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तुकाराम महाराज दगडावर बसलेले ना तो दगड गोल्डन केलेला आंघोळ करून आला आणि तुझ्या शिळामध्ये कुठे देऊला दगड ताब्यात तुकाराम महाराज जग एक दृष्टांत सांगितलं जातो. तुकाराम महाराजांची भेंड काढण्यात आणि काढावं असं ऐकतोय मी, प्रमाण आपल्याला सांगत नाही खात्यामध्ये. आणि त्या माणसाने काय मुद्दा कुठे तुझ्या घराच्या समोर जिजाबाई आपल्या नवऱ्याचा पत्ता कळावा म्हणून गाढवावर बसले होते तुकाराम महाराज. काळ बसलं होतं. जिजाबाई बाहेर आल्या म्हणजे महाराज काय चाललंय. तुकाराम महाराज बोलले लोकांनी आपली वरात काढलेली आहे. आपली वरात कोणी काढली नव्हती ना, ती लोकांनी काढली. या बाईच्या डोळ्यात पाणी आणायच्या साहेबांच्या म्हणजे महाराज वरात असते ना गाढवावर नसते, घोड्यावर असते. घोडा बनवू का. तुकाराम महाराज एका सेकंदामध्ये घोडा बनवला. गाढवाचे घोडी आम्ही करू दृष्टी सुरे करून गेली. तुकाराम महाराज गाढवाचे घोडे करू शकतात. मला वाटतं घोड्याला ब्रह्मदेवाने बनवले आणि विश्वमित्राने गाढव बनवले. घोडा बनवल्या ब्रह्मदेवाने, गाढव बघितले विश्वमित्राने. पण तुकाराम महाराजांनी गाढवाच्या घोड्यात रेकॉर्ड केले नाही. आणि देवावर सुद्धा सत्ता मोठ्या देवावर तुकारामाने भावे आणि देवा सत्ता राबवावी. आपली सत्ता देतो, आपलं सामर्थ्य देतो, आपलं स्वरूप देतो, आपला स्वभाव देतो, आपलं नाम देतो, गुण देतो, कार्य देतो, सगळं देतो. फक्त एकच देत नाही महाराज. देव एकच देत नाही संतांना महात्म्याने. जगत व्यापार वर्जन. जगत व्यापार वर्जन म्हणजे सृष्टीची उत्पत्ती, सृष्टीचं पालन आणि सृष्टीचा संवाद ही खाती फक्त देवावर आहे. प्रत्येकाच्या कर्माचे 9 कर्माप्रमाणे भोगायला होणं हे आपल्या भक्ताला अवघड खातं देत नाही. बाकी सगळं घेऊन टाकतो. घेतले नूतरी उचलोनिया कडीवरी. देव आपल्यास करतो. बाप रखमादेव विठ्ठलाची भेटी आपल्या सेवेसाठी नाही, आपल्या संसारी करून घेता. संसारी म्हणजे आपल्यासारखं करतो. देवामध्ये आणि भक्तामध्ये भिन्नता नाही. तो काय म्हणे एक नाही भिन्न भाव. भक्त तोची देव देव भक्त. आणि भक्त आपलं पण देत नाही, चांगलं चांगलं खायला देतो. आपण मदत दिसत तुका म्हणे रास, तुका म्हणे हास, तुका म्हणे हास, तुका म्हणे हास, तुका म्हणे हास.
म्हणे दास तुका म्हणे दास तुका म्हणे दास तुका म्हणे दास तुका म्हणे तुका म्हणे घास मुठी घाली ब्रह्मरस. ही आमची आई आहे ना, आम्हाला काय जेवायला घालते? ब्रह्मरस. हे रसाचे बरेच प्रकार आहेत, पण सुखाचा विचार करताना सुखाचे 3 प्रकार आहेत: विषय सुख, ब्रह्म सुख आणि प्रेम सुख. जे कमी 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 होतं विषय सुख, जे तसंच राहतं ब्रह्म सुख, म्हणजे वाढत राहतं प्रेम सुख. त्या प्रेम सुखाचं भोजन आम्हाला घालते. एखादी बाई नवऱ्याला चुकून खाऊ शकते, पण मुलाला चुकून कधी खात नाही. गोड धड त्याची ठेवी न मागता समाधान खाता नाही ती. मला तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. गोड गोड आणि धड धड. गोड आणि धड याच्यामध्ये काय फरक आहे? बऱ्याच प्रकारची महाराज 2-2 शब्द काढलेले आहेत. संत, साधू, संत याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. यांच्यात भिकारी याच्यामध्ये फार फरक आहे. धन वित्त याच्यामध्ये फार फरक आहे. त्याच्याजवळ 12 शब्द मला मिळाले. त्याच्यामध्ये गोड धड शब्द आहे. गोड आणि धड याच्यामध्ये काय? गोड म्हणजे स्वीट आणि धड म्हणजे चवदार. लक्षात ठेवा, जेवणामध्ये भाजी आहे ना, भाजी ही धड आहे. आणि गुलाबजाम किंवा श्रीखंड बासुंदी स्वीट, याला म्हणतात गोड. आणि चवदार असतं ते धड. धड म्हणजे चांगलं. मी मला भाग्यवान समजतो. आगरी समाजामध्ये मी 50 वर्षे आहे
आणि चांगलं जेवण आहे ना महाराष्ट्रामध्ये आधी समोर इथं कुठंच नाही. मला आश्चर्य वाटेल म्हणजे तुमची स्तुती करतो असेल तर नाही. मी महाराजांना बरेच वेळा बोललो. महाराजांना सांगितलं की तुमचं जे जेवण आहे ना टेस्टी आहे. नंबर 2 आग्रह करून वाढतात. नंबर 3 तुमच्या जेवणाने मला 50 वर्षांमध्ये पोट बिघडलंच नाही हो. का ते टेस्टी आहे आणि घर सुद्धा आहे, चवदार आहे. माझ्या बायकोने बऱ्याच वेळ तुमचा मसाला वापरून भाजी बनवण्याचा प्रयत्न केला, पण अजून काही तिला भाजी बनवता आली नाही. तुला ट्रेनिंग करता इकडे जावं लागेल. चांगलं चांगलं जेवण आहे ना आई आपल्या मुलाला घालते. तसं चांगलं जे सुख आहे ना सोडीव सुख साधूक सुख आहे ना देव आपल्या भक्तांना देतो. ब्रह्मरस घे काढा देणे पिढा वाढेल. चांगलं चांगलं जेवायला घालतो. प्रेम सुख आणि ब्रह्मसुख आहे ना एकदा मिळालं ना माणूस सुप्त होतो. या सुखाचं वैशिष्ट्य असं आहे एकाच अभंगामध्ये 6 गुण सांगितले आहेत सुखाचे. कृष्णाचे सुखे भूक नाही तहान सदा समाधान सगळ्यांचे कळलीची नाही किती दिस बाहेर गावास विसरली विसरू कामाचा तो कामाने झाला उद्योग करायला जावे यावे. एकाच अभंगामध्ये सुखाचे 7 पैलू सांगितलेले आहेत. असे ब्रह्मसुख प्रेम सुख आहे ना देव आमच्या मुखात घालतो. जशी आई चांगलं चांगलं बाळाला देते ना तसं चांगलं चांगलं आमच्या मुखात घालतो. आईचे 3 गुण या भागामध्ये सांगितले. नंबर 1 प्रत्येकाची आई मुलाची इच्छा पूर्ण करते, कडेवर घेते, चांगलं चांगलं खायला घालते. तसं आमची पांडुरंग काय आहे ना आम्हाला आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते, आपली सगळी पदं देते आणि चांगलं चांगलं खायला घालते. मला सांगा अशी माय कोण आहे का? माय तरी ऐशी सांगा पाळवा पांडुरंगा पुरविली
माया तरी आईशी सांगा कृपाळवा पांडुरंगा घेतले नुतरी उचलून ये करी वरी माया तरी आईशी सांगा कृपाळवा पांडुरंगा तुका माय असं मुखी घाली ब्रह्मरस माया तरी आईशी सांगा कृपाळवा पांडुरंगा कृपाळू माऊली भुक्ती मुक्ती भांडार घरी माझा मी गावने विठ्ठले आमची माऊली आहे ना विठाई माऊली कायमची माऊली मुक्ती देते आणि भक्ती देऊन पूर्ण करते. आपण काय करायला पाहिजे आपण तिला आई म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि आई तिला स्वीकारली जाईल तो स्वीकारतो जो लेकरू होतो लेकरू लक्षात ठेवा लेकरू म्हणजे काय ज्याला आईशिवाय काही समजतच नाही तो लेकरू. एखाद्या मुलाला शौचाला बसला रस्त्यावर आणि एखाद्याने दम दिला तिथे का बसलास तो काय बोलतो माहिती का आईला जाऊन सांगितलं याच्या काही घाशी राहणार नाही सोनिया गांधी नाही त्याला आईशिवाय काही समजतच नाही काय आईला जाऊन सांगितलं म्हणजे तो मुलगा आहे ना आईशी अनन्य असतो आईशिवाय त्याला काही कळत नाही. याची कोटी केली चिंतनिका जे आईशी अनन्य त्याचं नाव लेकरू शेळीशी अनन्य त्याचं नाव कोकरू मेंढीशी अनन्य त्याचं नाव मेंढरू पक्षीशी अनन्य त्याचं नाव पाखरू गाईशी अनन्य त्याचं नाव वासरू वाघिणीशी अनन्य त्याचं नाव वाघरू आणि गाढविणीशी अनन्य त्याचं नाव शिंगरू. हे जे रुरुरु शब्द आहेत ना अनन्य त्यात सांगतात तिचे नाव काम धेनु कल्पतरू तिचे मी लेकरू तुका म्हणे तुकाराम महाराज मी जर लेकरू झालेलं आहे आणि सगळ्या माता लेकराची इच्छा पूर्ण करतात. आपण सगळ्यांनी त्याच्याकडे चित्त लावलं पाहिजे आपण लेकरू झालं पाहिजे. एक शेवटचं दृष्टांत सांगतो आणि आठवत घेतो. दृष्टांताचा परिचयच आहे मी नेहमी दृष्टांत सांगतो गोधडीचा गोधडी कशाला म्हणतात पूर्वीच्या आमच्या घाटी भाषेमध्ये वाकळ म्हणतात वाकळ. गोधडी म्हणजे आईच्या जुन्या लुगड्यांचं जे बनवलं जातं त्याचं नाव गोधडी आणि या गोधडीचे एका कीर्तनाने सांगून सांगितलेले ऐका गोधडीचे सांगू मध्ये नंबर 1 नरम नंबर 2 गरम नंबर 3 भरम नंबर 4 शरम नंबर 5 करम आणि नंबर 6 धरम. गोधडीचे सांगू आहे ते कीर्तनकारांनी ऐकलं नाही सांगतो तुम्हाला. गरम म्हणजे ना गोधडी थंडीच्या दिवसामध्ये घेतली ना गोधडार असते गरम. नरम म्हणजे गुलगुलीत असते गुलगुलीत कडक लागत नाही गोधडी गरम नरम. भरम म्हणजे पाहिजे तेवढी गोधडी बनवता येते आपल्या मापाची. शरम म्हणजे समजा एखाद्या माणसाला त्याला तोंड दाखवायचं ना लगेच ओढून घेतला बरेच माणसाची गोधडी ओढून घेतात दुसऱ्याला तोंड दाखवायचं नाही म्हणून. गरम म्हणजे गोधडी बनवण्याकरता जास्त खर्च लागत नाही. पावसाळ्यामध्ये गावच्या बायका 4 बायका जमा करतात त्यांना सुई दोरा देतात आणि फक्त 2 वेळा चहा देतात आणि गोधडी तयार होते. याला म्हणतात करम. आणि धरम म्हणजे आईच्या गोधडीमध्ये जी ऊब आहे ना ती कशामध्ये नाही हो. आई आपल्या मुलीला गोधडी देते गोधडी काय म्हणतात धरम. धरम म्हणजे दान. त्या एका फकीराकडे गोधडी होती फकीराकडे एकूण ते गोधडी आणि सुंदर गोधडी असल्यामुळे एका चोराने नजर चुकून त्याची गोधडी चोरली. नजर तरी बाजूला गोधडी चोरली म्हणजे पंढरपूरचे चोर आहेत ना कपडे सांभाळणारी बाई असेल ना तिथे अशी शाळा करतात इकडे 20 रुपयाचे नोट सांगतात म्हणजे आजीबाई ही 20 रुपये कोणाची आजीबाई 20 रुपये घरात निघाली तिकडे डबल बॅग झाला होता. अशा पंढरपुरामध्ये घटना घडतात. नजर चुकून काय केलं गोधडी आणि पिशवीमध्ये ठेवली गोधडी आणि बघतो ना गोधडीला गोधडी सापडेल आता काय करायचं. तो पोलीस स्टेशन आहे साहेब क्षमा करा माझी एकूण ते गोधडी घेतो तक्रार करावे साहेब माझा कोट गेला साहेब माझा शर्ट गेला साहेब माझा आतून गेलं पांघरून गेलं उशी गेली लुंगी गेली सगळी यादी पोलीस फटाफट लिहायला कोट गेला शर्ट गेला तकिया गेला उशी गेली लुंगी गेली
अंतून गेलं, पांगून गेलं. सगळी यादी पोलिसांनी लिहिली आणि परत म्हणायचं म्हणजे गोदरी केली. ज्या चोराने गोदरी चोरली होती त्या बाजूलाच होता तो. मग काय खोटे खोटं बोलतो खोटं बोलत असतं का? त्याला राग आला, ते काय केलं, गोदरी उचलली आणि पोलिसाच्या टेबलावर टाकली. पोलिसाच्या टेबलावर टाकल्याबरोबर तो गेला. कौट्याला आली गोदरी, कुणी गोदरी सापडली, गोदरी सापडली, गोदरी सापडली, गोदरी सापडली. पोलिसाला राग आला, अरे म्हणजे गोदरी गेली तेवढी यादी दिलीस. शर्ट गेला, कोट गेला, टाक्या गेला, उशी गेली, अंतून गेलं, पांगून गेलं, लुंगी गेली. ते साहेब माफ करा, माझी गोदरीच म्हणजे माझा कोट, माझी गोदरीच म्हणजे माझा शर्ट, माझी गोदरीच म्हणजे तकिया, उशिया, अंतून, पांघरून, लुंगी. त्वमेव माताच पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्याधरण्यं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. देवाला सगळे भाव अर्पण करायचे आणि त्याच्याशी अनन्य राहायचं. आणि तीच आपली खरी माऊली आहे. बाकीच्या ज्या माऊली आहेत ना, माता आहेत ना, त्या सगळ्या टेम्पररी आहेत. त्यांची सेवा करायची, त्यांना मान द्यायचा, त्यांना अनन्य मत राहायचं विटायशी. आणि कायमची माऊली आहे. त्या झाली वेळी सेवा विठोबा माऊलीच्या समर्पित करतो. बोलण्याच्या बाबतीमध्ये माझा टोमणा क्षमा करा. आणि त्या बरोबर असेल माझ्या गुरूंची ज्ञानोबाची कृपाची कृपा आधिकते सरते कमी घ्यावे तेव्हा ते विनंती असेल. मी विनंती करतोय क्षमा मागून. म्हणजे अभंग कसं आहे महाराज, कीर्तनकार वाहन देवाच्या समोर उभा पाहिजे. सगळ्या पंढरपूरला देवाच्या समोर कीर्तनकार, आरतीला देवाच्या समोर कीर्तनकार, देवला देवाच्या समोर कीर्तनकार. देखील से मूर्ती माझ्या हृदयाची विश्रांती. कीर्तनकार म्हणे देवाकडे बघूनच कीर्तन करायचं असतं असं शास्त्र आहे. बदल करायला जमला नाहीतर इथं सोडून द्यावं. सेवा तुका म्हणे दास, तुका म्हणे दास, तुका म्हणे दास, तुका म्हणे दास. मोहे घाले ब्रह्मरस, मुखे घाले ब्रह्मरस.
शतकोटी भाग एक संकीर्तन सहजरिता पहिल्या भाग तिसऱ्या भागावर 5 सेकंद वेळ माझी सूचना संपली उद्याचे कार्यक्रम प्रथमतः संत सज्जनाच्या नामनी पाता अर्थात वारकरी संप्रदायाच्या उचितप्रमाणे मस्तक माझा पायावरील या वारकरी संतांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा 5वा दिवस दुपारी सदाराम महाराज तिसऱ्यांचं प्रवचन झालं आणि आज आपण आता ज्यांच्या मुखत्वात कीर्तन सेवेचा लाभ घेतला त्याचं वर्णन मी काय करू, कारण त्यांचं वर्णन करताना त्यांचा अधिकार माझा नव्हे, त्यांचं वर्णन करताना मी लहानपणी कुठेतरी फक्त एवढंच की मी त्यांच्या चरणावर नतमस्तक होईल एवढंच. त्यांनी प्रत्येक घरोघरी आपली ज्ञानगंगा वाहिली. अर्थात आताच त्यांनी महाराजांनी सांगितलं की 3 प्रकारचे वाङ्मय त्यांनी स्वतः लिहिलेले आहेत. अर्थात शतकोटी परमार्थी भाग 1, 2, संकीर्तन भाग 1, 2, अष्टकम हे अनेक ज्ञानगंगेच्या रूपाने घरोघरी नव्हे महाराष्ट्रात त्यांची ही वाङ्मय प्रसिद्ध आहे. मला वाटते त्याच्यासाठी टाळ्या का होऊ नये. त्यांना आपले स्वानंद सुखनिवासी सावळाराम बाबा अर्थात मोठे महाराज आणि स्वानंद सुखनिवासी दातार महाराज यांचा लाभ झालेला आहे आणि त्यांचाच आदेश म्हणून आजपर्यंत ताब्यात 47 वर्ष ते इथे सेवा करतायत. हे आमचा ग्रामस्थांचं बहुभाग्य आहे. हो, आणि आम्ही म्हणत की सावळाराम महाराजांच्या कृपा आशीर्वादाने महाराज आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी दरवर्षी येतात आणि तोच आशीर्वाद पुढेही चालू राहा अशी महाराजांना विनंती करतो. आणि आजच्या कीर्तनकारांचे सौजन्य मोगरीची महाराज मी विनंती करेन की महाराजांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. त्याचप्रमाणे सकाळचा फलाहार जो झालेला आहे कचरू राघव गोडे यांच्या स्मरणार्थ त्यांचे प्रतिनिधी आणि त्याप्रमाणे दुपारचं भोजन जे आहे काका विठू पाटील यांचे प्रतिनिधी यांनी यावं आणि रात्रीचं भोजन आज आपण रात्रीचं भोजन जे केलेले हरिभक्ती पारायण श्रीयुत दिलीपजी कृष्णा केणे यांचा प्रतिनिधी कोणीतरी यावं. मी महाराजांना विनंती करेन की तीनही आपण शाल श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. आणि उद्याचे कार्यक्रम फराळ कचरू काकूकडे आपल्याकडे गेले त्याची प्रतिनिधी या वाटतं. उद्या
मोगरेजी महाराज, मी महाराजांना विनंती करतो की मोगरेजी महाराज यांचा सुद्धा आपण शासनभर करून सन्मान करायचा आहे, कारण आजचे कीर्तनकार सौजन्य ते आहेत. आणि उद्या फाल्गुन शुद्ध दशमी गुरुवार 26/2/2026 दुपारचं जेवण काका विठू पाटील त्यांचे प्रतिनिधी या पटापट उपस्थित नाही आहेत का? तर मग उद्या फाल्गुन शुद्ध दशमी गुरुवार 26/2/2026 दुपारी प्रवचन असेल हरिभक्तीपारायण निखिल महाराज तळे आणि रात्री हरिभक्तीपारायण सोकाल बाप्पा पहाणे जो महाराज संस्था पंढरपूर यांचं कीर्तन होईल. आणि चार घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. धन्यवाद. चहा घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. सर्वांना आपला तिकडे आपण